आता मी सगळं तुम्हाला घोषणातनं सांगितलं, कामच झालं पाहिजे, बाकी ऐकूनच घेणार नाही. आणि आम्हाला कलम सांगू नका बरं का. आम्ही अशा पद्धतीनं लाईव्ह करायचं नाही, आमका करायचं नाही, अजिबात नाही सांगायचं. ही वर्दी आमच्यामुळं, आमचे सेवक आहात तुम्ही, सेवकाच्या भूमिकेत तुम्ही नाही आहात. मालक दुःखी आहे, मालक रडतोय, मालक संतप्त आहे आणि आम्ही तुमच्यावर भले भले मोठे पैसे खर्च करतो, दर महिन्यात पगार देतो तुम्हाला सगळ्यांना. आणि आमच्या पगारात काय बघता तुम्ही? रात्री तिला अटक होते, ती का रात्री बिंदास येते, मान्य टोकते, सांगते काय उपटायचं उपट. बोलू का मी आता? नाही ऐकूनच घ्या, 5 मिनिटं ऐकून घ्या ना सर. जनतेचं ऐका, ऐकायला पाहिजे. ऐकायची सवय नाही, ऐकवायची सवय लागली. कोणी पण येतं नाही तर कोणाची तुम्ही ना लगेच कंप्लेंट घेत नाही. साधा तुम्हाला अर्ज दिला ना, रिसिव्ह यायला तुमच्या हाताला वारं जातं सगळ्यांच्या. ऐकून घ्या ना सर, बोलू द्या ना सर, बोलू द्या. जनता आहे सर, जनता मालक आहे. पोलीस स्टेशनला कोणताही तक्रार अर्ज जरी दिला, कुठलाही तक्रार अर्ज दिला, या पोलीस स्टेशन मध्ये एवढी हिंमत नाही रिसिव्ह देण्याची. मॅटर काही असो, कागद मिळाला ना, रिसिव्ह घ्या ना. रिसिव्ह देतच नाही. लाज वाटते या पोलिसिंगची आम्हाला. आणि तुम्हाला सांगतो, जे आमच्यासारखे कार्यकर्ते काम करताना त्यांना तुम्ही दंडुका दाखवता, त्यांना तुम्ही कलम सांगता. आज मला एवढी हिंमत करावी लागते ना, मला त्या पोलिसिंगची लाज वाटते की आम्हाला सगळ्यांना मिळून यावं लागतं. काय एका माणसाला येऊन न्याय मिळत नाही हो? लोकांना एकत्रीकरण का करावं लागतं? पोटा पाण्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा. यांची कोणाची सिक्युअर जॉब नाहीये. काय करतील हे लोक? बिनधास्त धंदा मांडून बसली बाई आणि ती म्हणते काय उपटायचे उपटा. कोणाच्या आशीर्वादाने म्हणते ती का उपटायचे उपटा. कारण आम्हाला पहिला आणि शेवटचा आधार सुरक्षेचा कोणाचा आहे? कोणाचा आहे? अरे नीट सांगा. आणि पोलिसांनी काय केलं? लगेच 12 वाजता ती घरी येते. शरम वाटते, लाज वाटते या पोलिसांची आम्हाला. घरी येऊन चॅलेंज करते परत रहिवाशांना. काय करायचं? बोलते म्हणे शेंगोळं काही गोट्या काढून खेळली भाषा आहे का?